नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज आपण ज्याला भेटणार आहोत ना तो कमाल आहे, त्यांनी बनवलेल्या गोष्टी धम्माल आहेत आणि त्याच्याशी बोलणं म्हणजे तुम्हाला भेटल्यावर कळेलच। त्याचं नाव आहे आराध्य। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। आराध्या, हाय, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी बर्थडे टू यू आणि आय लव्ह यू। आय लव्ह यू म्हणला तो मला, सो क्यूट। तू काय करतोय? मी माझं नाव काढतो याच्यावर। तुझं नाव काढतोयस त्याच्यावर? दाखव जरा कसं काढलंय। वाव, मस्त झालं रे। मी एक पप्पी घेऊ? हा घेऊ का? दे ना, हात दे ना। आहा, मी काय लावलं तुझ्या हाताला इकडे? पप्पी पप्पी लावली आणि काय चॉकलेट नाही तुला हवी आहे का? हा पण असू दे पडू दे। मी इथे आणते, इकडे बघ हे काय आहे? चॉकलेट चकली आहे आणि कशी खायची ती? आहा, अशी खायची असते। आणि हे काय आहे? हा खायचं असतं ते अन्न असतं का ते? आणि ह्याचं नाव काय आहे? मला माहित नाहीये, पण ते असं होडी सारखं दिसतंय का? बोट आहे ही? बोट आहे का ही? मग हे खायचं अन्न, खायचं अन्न आहे हे? हो ओके, खायचं अन्न म्हणतात ह्याला। नाईस। आणि हे खायचं अन्न, हे पण खायचं अन्न आहे? अच्छा, ह्याला पण खायचं अन्न म्हणतात। आणि ते गोल गोल चेंडू काय आहेत? हे बॉल्स आहेत? मग बोलचं नाहीये, हे पण खायचंय। हो, हे पण खायचंय। अच्छा, मला वाटलं हे दगड आहेत, स्टोन आहेत। तो नाही येते, मग ह्यानी आपण लाडू आहे। अच्छा, मग लाडूनी क्रिकेट खेळू शकतो? नाही खेळू शकत, मग क्रिकेट कशाने खेळायचं? क्रिकेटने बॉल खेळायचा असतो। ओके, आणि हे काय आहे असं गोल 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 गोल? हे खायचंय अन्न, हे पण खायचं अन्न आहे? अच्छा, आणि मला सांग, तुम्ही मस्ती करता का रे सगळेजण? नाही काय मस्ती नाही करत? तू फ्रेंड्सना मारतोस? नाही अजिबात नाही मारत। हो ना? पण ते चल रे भोपळ्या टुणूक टुणूक काय आहे? ती म्हातारी भोपळ्यात बसते ते काय होतं नेमकं? ती म्हातारी भोपळ्यात बसते तर लपून जाते मग एका झाडाखाली आणि काय म्हणते? ए वाघोबा, मी तुला खाऊ का झाला? म्हातारी वाघोबाला बोलते? मग पुढे सांग ना, मग काय होतं? मग तो वाघोबा नको म्हणतो, हा नको ले म्हातारी, दादा बाबा। तर याची जी म्हातारी आहे गोष्टीतली, ती वाघोबाला बोलते की मी तुला खाऊ का? आणि मग वाघोबा घाबरतो आणि म्हणतो नको नको, मला खाऊ नकोस, असं म्हणतो। वाव, काय मस्त स्टोरी। मग पुढे काय होतं? मग तो वाघोबा दडकारी फोडतो। कशी? आणि म्हातारी घाबरून जाते, घोपड्याने भरून जाते, रुसून जाते म्हातारी? म्हणजे वाघाने डरकाळी फोडल्यावर म्हातारी रुसून जाते। ओके, आणि मग भोपळ्यात जाऊन रुसून जाते। अच्छा, भोपळ्यामध्ये बसते आणि मग टुणूक टुणूक उड्या कोण मारतं मग? भोपळा। कशी? भोपळ्या, हा, असं म्हणतो तो। हो, आणि उंदीर मांजर आहेत की नाही याच्यामध्ये? नाही उंदीर मांजर नाहीये। मग अजून कोण आहे? कोल्होबा आहे? कोल्होबा, लांडगोबा नाही? अच्छा, मग माकड असणार या स्टोरी मध्ये? माकड आहे का? हो, माकडाचा काय रोल आहे? माकडाचा हा, तर झाडावर चढतं म्हणजे झाडावर चढतं। झाडावर चढतो आणि काय करतो झाडावर चढून? ते माकड खातो। माकड खाऊन टाकतो।
ओके, आणि मग मगर येते का तिकडे? नाही 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 नाही, मगर नाही येत तिकडे. मगर झोपलेला असतं. मगर झोपून जातो? अरे बाप रे. मग गाढव आलं का या स्टोरी मध्ये? गाढव पण नाही आलं. आणि कुत्रा? कुत्रा पण नाही. नाही, सिंह असणार या स्टोरी मध्ये. सिंह. अरे सिंहाला येऊ दे की एकदा, एकदा येऊ दे. नको, सिंह पण नको. संपली आहे गोष्ट का अजून काही सांगायचंय? झालं? ओके, ही गोष्ट बेस्ट होती. तुला किती दात आहेत? 1 2 3 4 5 दात आहेत तुला? फक्त 5 दात आहेत? दॅट्स इट. बघू हा कर. 1 2 3 4 5 6च आहेत फक्त. दोन दोन आहे. 2 आहेत. आणि घासतोस का छान? ब्रश करतोस तू? हो. आणि ब्रश नाही केलं तर काय होतं मग? मग ते चांगले होऊन जातात ब्रशने. चांगले होऊन जातात? अरे वा. मग खराब नाही होत. मग कशाने खराब होतात? काय खाल्ल्यावर? ते तेलकट तुलकट खाल्ल्यावर होतात. हे तू चकली खाताना मला सांगतोयस की तेलकट खाल्ल्यावरती दात खराब होतात? हो. अच्छा, मग चकली खायची की नाही? चकलीने दात नाही खराब होत ना, पण तेलकट खाल्लं तर दात खराब होतात. हो. अच्छा, आणि तेलकट काय असतं? तिखट असतं. अच्छा, जे तिखट असतं ते तेलकट असतं. तेलकट असतं पण. अच्छा, आणि स्वीट काय असतं? गोड काय असतं? गोड हे असतं. हो. हे अच्छा हे आणि हे. अच्छा, हे गोड असतं का? अच्छा अच्छा, थांब ना, जाऊ नकोस ना, माझ्या जवळच राहा. हा, तू मला सोडून जाऊ नकोस. मला भीती वाटते एकटीला. तू माझं रक्षण करशील ना तू? हा, तू मला सुरक्षित ठेवशील ना? हा, आणि मॉन्स्टर आला तर? गो, कशी गोड पकडलाय मला ते. आणि तू मला असं मॉन्स्टर आला तर माझं रक्षण करशील? आणि मॉन्स्टरला काय सांगणार तू? हिला ठेवायचं येतं. अच्छा, आणि मॉन्स्टर मला घेऊन गेला तर? मग आले. मग तो रडेल? अच्छा, मॉन्स्टर मला घेऊन गेला तर मॉन्स्टर रडणार आहे. ओके, तू खूपच सही आहेस यार. मला तू खूप आवडलायस. आणि तू टी शर्ट वरती हे काय घातलंय? काय आहे ते? ही क्रेन आहे? ट्रॅक्टर आहे? ट्रेन आहे? काय आहे हे? ट्रॅक्टर. आणि मग ट्रॅक्टरने काय करायचं? माती उचलायची. माती उचलून कुठे ठेवायची मग? बाजूला. आणि बाजूला काय बनवायचं मग? बाहुली बनवायची. बाहुली बनवायची? म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचा, माती काढायची, त्याचे बॉल बनवायचे आणि बाहुली करायची त्या बॉल्स. आणि त्या बाहुलीला काय करायचं? त्याचे बनवायचे. काय बनवायचे? डोळे. डोळे. आणि असे लावायचे. हा, आणि मग ते बाहुली उठते. हो ना. बाप रे, तुला काय गिफ्ट पाहिजे माझ्याकडनं? मी काय गिफ्ट आणू तुझ्यासाठी? ट्रॅक्टर. ट्रॅक्टर? वाव, पण ते तर ऑलरेडी तुझ्याकडे आहे. किती आहेत ट्रॅक्टर? बनव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माझ्याकडे ट्रॅक्टर नाहीये. पण याचे दिवाळी. पण हे काय घातलंयस की तू दिवाळीमध्ये? हा. मग हे तुम्हाला रोबोट सारखं बोलून दाखव ना. रोबोट कसं बोलतो? रोबोट. माझा रोबो नाही येत काव करता. काव काव करतो रोबो? वाव, ह्याच्याकडे रोबो आहे आणि तो काव काव करतो. आणि द बेस्ट पार्ट, तो स्वतःच्या स्टोरी स्वतः बनवतो. आणि नमस्कार. नमस्कार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी ग मनी माऊ. येस. कसला गुंड्या आहे हा. आणि कसलं बोलतो आणि काय स्टोरीज बनवतो. त्याच्या 2-3 स्टोरी मिक्स करतो तो एका. हो, पण तो सॉलिड आहे ना, म्हणजे पुरून उरत असेल ना तुम्हाला? आम्हाला बरं कळलं. मला सांगा, दिवाळीमध्ये काय प्लॅन्स असतात तुमचे? दिवाळीत काय करता तुम्ही? 3 वर्षापासून तर आमची दिवाळी स्पेशल होते, कारण याचा बर्थडे जो आहे तो दिवाळीत, म्हणजे जन्म याचा दिवाळीतलाच आहे. त्याच्यामुळे आमची दिवाळी जी आहे ती ह्याचा बर्थडे प्लस दिवाळी दोन्ही आम्ही सोबतच सेलिब्रेट करतो. आराध्याचे काही किस्से आहेत की नाही? हो, आराध्याचे भरपूर किस्से. म्हणजे इमोशनल, म्हणजे आम्हाला जो नेहमी लक्षात राहतो तो अजून तो म्हणजे 6-7 महिन्याचा होता तेव्हा बऱ्यापैकी रांगत होता तो. आणि रांगता आला. मी जस्ट नागलीची पेस्ट ठेवलेली आणि डोअर क्लोज करायला गेली, उठली आणि तेवढ्यात तो आला तिकडून आणि ते पातेल्याला हात मारला आणि ते सगळं त्याच्या हातावर सांडलं आणि त्याचा हात भाजला बऱ्यापैकी. अरे देवा. मग नंतर स्किन अशी वरची ओपन झालेली पूर्ण. आणि मग मी परत ते गार पाण्यात हात टाकला त्याचा. मग त्यामुळे त्याला थोडंसं कुलिंग सेन्सेशन झालं असेल, पण ते काढल्यानंतर त्याचं परत म्हणजे तो रडायला लागला. तो खूप मोठमोठ्याने रडत होता त्या दिवशी. आणि मीच घरी होते एकटी फक्त.
जस्ट मी जॉईन झालो ऑफिसला आणि हा इन्सिडेंट झाला आणि त्याच दिवशी मला तिचा फोन आला अर्जंटली असं असं झालं. मग फॉर्च्युनेटली आमच्या इथे एक डॉक्टर पण राहतात, आम्ही त्यांच्याकडे जाऊन खाली consult केलं. आमच्या बिल्डिंग मध्ये डॉक्टर राहतात, हा. त्यांच्याकडे लगेच मी दाखवलं. पण ते म्हणाले बऱ्यापैकी आता होऊन जाईल कव्हर. मग त्याला जरी 1-1.5 महिना लागला कव्हर काही व्हायला. सुचलं नसेल ना तुम्हाला, काय एकट्या होता तुम्ही हा. आणि ते त्याच्यामुळे तिला जास्त हे होतं. पण मग आल्यावर ओरडले का ते? ऍक्च्युली आम्ही जास्त म्हणजे आमच्या पुरतच होतंय आतापर्यंत, जास्ती कोणाला सांगितलं नव्हतं हा इन्सिडेंट आतापर्यंत. गुरगुरतोय वाघ आपला, वाघोबा गुरगुरतोय. आणि गमतीशीर किस्सा काय ह्याचा? गमतीशीर म्हणजे त्याचा असं नेचरच असं आहे की तो सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातो लवकर. सिक्युरिटी गार्ड पासून किंवा कोणी जरी रस्त्यात भेटलं तरी हाय हॅलो असं करत चालतो तो. त्याच्यामुळे आणि आमच्यापेक्षाही त्याला लोक जास्त ओळखतात. आणि त्याचे आई वडील म्हणून तुम्हाला हो हो आता असं आम्हाला झालं. पहिले आम्ही दोघंच असायचो आणि म्हणजे सोसायटीचे लोक पण एवढा अननोन होते सगळे. आम्ही म्हणजे जनरली काही काम नाही लागायचं त्यामुळे आम्ही एवढं जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं. पण हा आहे तर म्हणजे हा सगळ्यांशी मिक्सअप होतो आणि कोण काय सगळे असे येऊन बोलतात, स्वतः बोलतात. त्यामुळे असं खूप हे वाटतं, आराध्यचे मम्मी पप्पा म्हणून खूप प्राऊड वाटतं. आणि मोठं होऊन काय व्हावं अशी तुमची इच्छा आहे? आम्हाला तसं काही आम्ही ठरवलेलं नाही, पण त्याला जे व्हायचं ते तो ही इज फ्री टू वॉट एव्हर ही इट मे बी. तुम्हाला काय आम्हाला काही तो स्वतः सांगतो की मला पायलट व्हायचंय. हो, पायलट व्हायचंय. हो ना. किती छान. आणि मग तू आई बाबांना फिरायला घेऊन जाणार? आणि पायलट काय करतो? एरोप्लेन चालवतो. मग तू एरोप्लेन चालवणार मोठा झाल्यावर? वाव. आणि आई बाबांना घेऊन जाणार भूर? आणि तुला पण. थँक्यू सो मच. आणि तुझ्या फ्रेंड्स पैकी कोणाकोणाला घेऊन जाणार एरोप्लेन मध्ये? त्या साथीतला घेऊन जाणार, आकाशात आणि लागवणार हा, आणि त्याला पिशवीत कंगून देणार. पिशवीत टांगून देणार? ते एरोप्लेन मध्ये ते खाली सोडतात ना, ते बघितलं त्याला ते पॅराशूट. पॅराशूट. हो, तुला माहिती आहे? वाव. एरोप्लेन बघितलंयस तू? हा. आणि मग काय झालं होतं तेव्हा एरोप्लेन मध्ये? एरोप्लेन मध्ये तो साथी कसा बसा लढत होता. कसा बसा ललत होता. आणि मग तू काय करत होतास? मी त्याला वारलं होतं. हा, तो कसा बसा लढत होता. पण तू का मारलंस त्याला? मी त्याला कंगून पिशवीत घेऊन गेलो. बांधून पिशवीत घेऊन गेलो. मस्त. आणि ह्यानी कधी फजिती केली का तुमची? बऱ्याच वेळा. हो, ते टावर म्हणजे लहान मुलांना नाही म्हटलं की ते तेच करतात. तेच करतात. आणि तो कसा आहे, तो शब्द पटकन पकडतो आणि काही जरी त्याला असं ऐकलं त्याने आणि तो पटकन रिपीट करतो. त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळा असं एम्बॅरेसिंग मोमेंट आलाय की तो आपण काहीतरी बोललोय आणि तो त्याने रिपीट केलाय आणि 4 चौघांसमोर तो पटकन बोलून गेलाय. त्याच्यासमोर गॉसिप नसेल करता येत तुम्हाला ना, त्याच माणसाला जाऊन सांगायचं. असं बऱ्याच वेळा होतं. छान. मला तर खूप मज्जा आली आहे या आराध्याशी बोलून. आणि त्याच्या आई बाबांनी मला सांगितलं की त्याच्यासमोर ते फार काही गॉसिप करू शकत नाहीत, कारण त्या माणसाला ती गोष्ट नक्की कळू शकते. नमस्कार. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. किती मस्त बोलतोय हा. त्यामुळे आपलं पुढचं माध्यम जे आहे ते आहे पोल खोल. यामध्ये मी ह्याला काही प्रश्न विचारीन आणि तो त्याची खरी खरी उत्तरं देईल आणि मग बघूया काय काय सांगतोय ते. सुरुवात करायची? हा. हॅपी बर्थडे. हो ग. आय लव्ह यू. हॅलो. हो. गोडो. अच्छा, मला सांग, तुला सगळ्यात जास्त कोण मारतं? मम्मी, पप्पा का आजी आजोबा? नाही, कोणी नाही मारत. ओ ग, कोणी नाही मारत. सो स्वीट. पुढचा प्रश्न. मम्मी पप्पा तुझ्या खेळण्यांनी खेळतात का? तुझी खेळणी घेऊन ते दोघं खेळतात? हो. कोण खेळतं? पप्पा आणि मम्मी. अच्छा, हे पप्पा आहेत आणि ही मम्मी आहे. कोण आहे पप्पा? आणि तुला आणलेलं चॉकलेट आणि आईस्क्रीम मम्मी पप्पा खातात का? हा. हो. कोण खातं? मी आणि पप्पा. हा. आता मला सांग, तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं, मम्मी की पप्पा? कोण आवडतं? आजोबा. हो. अरे वा, आजोबा आवडतात.
आवड सो क्यूट. म्हणजे तुला आजी आजोबा सगळ्यात जास्त आवडतात. आता मला सांग, आज तुला मम्मी पप्पानी काय करायला हवंय? त्यांनी डान्स करायला हवाय, त्यांनी गाणं म्हणायला हवंय, का त्यांनी पिक्चर मधला डायलॉग म्हणायला हवाय? ओ, पिक्चर मधला डायलॉग कुठला म्हणणार आहात मम्मी पप्पा? बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती. असं 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 बसंती. हा. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना बसंती. टाळ्या. आता बाबा. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, बट डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. ओ या मस्त. पोल खोल तर मस्त रंगला नाही. आता पोल खोल नंतर खेळूया एक इंटरेस्टिंग गेम आणि त्यानंतर आराध्यासाठी एक स्पेशल सरप्राईज. आता दिवाळी आहे आणि त्याला साजेसा असा हा खेळ आहे. तर वाती वळलेल्या आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला ती नीट वळायची आहे आणि पणतीमध्ये लावायची आहे. एका वेळेला एकच वात लावायची. जनरली आपण शुभदिनी 2 लावतो पण आता मात्र एकच लावायची आहे. आणि काळेपेटी सुद्धा आहे. यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त पणत्या तुम्हाला लावायच्या आहेत. बघूया कोण किती दिवे लावतोय. युअर टाइम स्टार्ट्स नाव. एका वेळेला एकच. स्ट्रॅटेजी, आईची स्ट्रॅटेजी आहे. बाबा जरा बघा बाजूला काय चाललंय ते. मम्मी 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 चाळीस सेकंद उरली आहे. बोला लवकर लवकर करा. शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. आणि बाबाला मिळाले 2 पॉइंट्स आणि आईला मिळाले 3 पॉइंट्स. आई जिंकली. आईनी मस्त स्ट्रॅटेजी वापरली. त्यांनी सगळ्या वाती आधी भिजवून घेतल्या आणि मग लावल्या आणि बाबा बिचारे असे वळत बसले होते. त्यामुळे त्या मागून येऊन पुढे गेल्या बरं का. आणि तुम्ही आराध्याला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तर आज आराध्याचा बर्थडे होता. दिवाळी सुद्धा आहे आणि आम्हाला असं वाटतं की स्पर्श वात्सल्याचा मध्ये पहिल्यांदा आम्ही एका बाळाचा बर्थडे सेलिब्रेट केलाय. आम्हाला तर खूप मजा आली. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हो, तुमच्याही मुलांना यामध्ये जर भाग घ्यायचा असेल किंवा त्यांचे काही फनी व्हिडिओज असतील तर ते आम्हाला नक्की पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. पुन्हा एकदा हॅपी दिवाळी.